नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. बस हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. ही सूरत बदलण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण सूरत बदलण्याऐवजी हंगामा खडा करणे हेच काम अनेक जणही करत असतात, खास करून राजकारणामध्ये. राजकारणात गोंधळ निर्माण करायचा, वातावरण निर्मिती करायची आणि आपल्याला आवश्यक त्या घटना घडवून आणायच्या, हे सातत्यानं होत आलेलं आहे. राज ठाकरे यांचं भोंग्यावरचं आंदोलन हे हंगामा करण्यासाठी आहे, की त्याची आणखी काही कारणं आहेत, यावर देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका, कट्टर हिंदुत्वाची भूमिका, ही राज ठाकरे यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी नुकसानदायक ठरणार आहे की शिवसेनेसाठी नुकसानदायक ठरणार आहे, या सगळ्या विषयांची चर्चा चालू आहे. भाजपाला फायदा होईल की नुकसान, यावर देखील अनेक जण बोलत आहेत. खरं तर कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान असं याचं पृथक्करण करायला नकोच आहे. यात जर कोणाचा फायदा किंवा नुकसान बघायचं असेल तर ते राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं बघितलं पाहिजे. दीर्घ कालखंडानंतर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर अगदी पहिला ठिगळा झेंडा बदलून राज ठाकरेंनी आपला भगवा राजमुद्रांकित झेंडा आणला आणि त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यायला सुरुवात केली. राज ठाकरे जातीय भूमिका कधीच घेत नाहीत, हे देखील एक वास्तव आहे. पण अनेक भूमिका बदलत, म्हणजे परप्रांतीयांची भूमिका बदलत, आंदोलनांची दिशा बदलत, विषय बदलत, राज ठाकरे आता भोंगा आणि हिंदुत्व या भोवती आलेले आहेत. खरं तर राज ठाकरेंना देर आये दुरुस्त आये असं म्हणावं लागेल, कारण ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता आपलं नशीब आजमावू पाहत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना बाजूला गेली तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणारा आणखी एखादा पक्ष आवश्यक होता, असं महाराष्ट्रातील हिंदूजनांनाही वाटतंय. त्यामुळे राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणं ही एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. पण राज ठाकरेंनी जे जे विषय आतापर्यंत लावून धरले आहेत, त्या विषयाला राज ठाकरे कडेला घेऊन गेलेले नाही आहेत. अगदी सुरुवातीला खळखट्याक ही भाषा राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणली. सांगून समजत नसतील तर कानाखाली वाजवून समजवायचं हेच धोरण राज ठाकरेंनी आणलेलं होतं. या राज ठाकरेंनी सुरुवातीला महाराष्ट्रातील टोल नाक्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केले. रस्त्यावरती असलेले टोल नाके राज ठाकरेंना लूट वाटत होते आणि हे टोल नाके बंद करण्यासाठीचं आंदोलन राज ठाकरे सुरू करत होते. अनेक ठिकाणी टोल नाक्यांची नासधूस करण्यात आली, पण राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे राज्यातील एकही टोल नाका बंद झाल्याचं ऐकिवात नाही. एक बदल मात्र नक्की घडला. अनेक टोल नाक्यावर जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, केंद्र सरकारच्या नाही, जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, अशा टोल नाक्यावर कार आणि बस या संवर्गातील वाहनांना, तीही बस एसटी महामंडळाची, करमाफी देण्यात आली, टोल माफी देण्यात आली. म्हणजे आता अनेक टोल नाक्यावरून छोटी वाहनं कर न देता निघून जातात. मात्र केंद्राच्या आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर अजूनही सगळ्यांना टोल द्यावा लागतो. मुंबईत प्रवेश करतानाही असेच टोल अजूनही द्यावे लागतात. राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे एकही टोल नाका बंद झाला नाही, उलट टोल वसुली दरवर्षीच्या वाढीव दराप्रमाणे वाढतच राहिलेली आहे आणि जसे जसे गडकरी नवे रस्ते महाराष्ट्रात वापरण्यास आणतील तसे तसे टोल नाक्यांची संख्या देखील महाराष्ट्रामध्ये वाढू लागलेली आहे. राज ठाकरेंचं हे आंदोलन आक्रमकरित्या पुढे आलं, हळूहळू मंदावलं, पुढे थंडावलं. टोल नाक्याच्या विषयाचं काय झालं यावर राज ठाकरेंच्याकडेही उत्तर नाही. लोक म्हणतात सेटिंग झाली असेल की नाही माहीत नाही, पण टोल नाक्याच्या विषयाला राज ठाकरे एका निर्णयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत किंवा ते आंदोलन त्यांनी का सोडलं याबाबतची चर्चा ते करू शकलेले नाही. राज ठाकरेंनी दुसरा मुद्दा घेतला होता परप्रांतीयांच्या बाबतचा. महाराष्ट्रात होणाऱ्या केंद्रीय
व्यवस्थेच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्यक्रम मिळावा अशी राज ठाकरेंची इच्छा होती. मग परीक्षा रेल्वेच्या असोत की अजून कुठल्या असोत, या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी मुलांना प्राधान्य मिळावं अशी राज ठाकरेंची इच्छा होती. परप्रांतीयांनी करायचे व्यवसाय मराठी माणसांनी करावेत, त्यांना प्राधान्य मिळावं असंही राज ठाकरे म्हणायचे. अगदी मुंबईतल्या परप्रांतीय टॅक्सीवाल्याऐवजी मराठी टॅक्सीवाला असला पाहिजे यासाठीही राज ठाकरे आंदोलन करत होते. दूधवाला भैया त्यांच्या रडारवरती होता. खरं तर या आंदोलनाला एका सकारात्मक अर्थाकडे घेऊन जायचं असेल, निर्णयाकडे घेऊन जायचं असेल, तर मुंबई आणि मुंबईच्या बाहेर मराठी माणसांसाठी म्हशीचे, गाईचे गोठे निर्माण करून तिथे मराठी तरुणांना दुधाची उत्पादनाची संधी राज ठाकरे उपलब्ध करून देऊ शकले असते, पण ते घडलं नाही. राज ठाकरे आपल्या बिल्डरच्या व्यवसायात मग्न राहिले आणि यांच्यासाठी फक्त आंदोलन करून भैया हद्दपार झाला पाहिजे यासाठीचे प्रयत्न करू लागले. त्यांच्या आक्रमक पक्षानं अनेक उत्तर भारतीयांची धुलाई केली, नासधूस केली, फोडाफोडी केली. उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही, पण उत्तर भारतीयांच्या मनामध्ये राज ठाकरेंच्या विषयी मात्र कटुता निर्माण झाली. अगदी उत्तर प्रदेशात सुद्धा अयोध्येला येतील तेव्हा त्यांनी माफी मागावी अशा स्वरूपाची मागणी होऊ लागली. ना मुंबईतला भैया हद्दपार झाला, ना दूधवाला भैया बंद झाला, ना टॅक्सीवाला भैया बंद झाला. सगळं चालू आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या समोर सभा घेत आपली भूमिका विशद केली. आंदोलन कुठे गेलं माहीत नाही, निर्णय काहीच झाला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मनावर घेतलं तर ते काहीही करू शकतात. खरं तर राज ठाकरेंच्या मध्ये ती करिश्माई शक्ती आहे. राज ठाकरेंच्या एखाद्या शब्दावर जीव देणारा कार्यकर्ता आहे. ठाकरे साहेबांचा आदेश हाच अंतिम शब्द मानून त्यांच्यासाठी वाटेल ते करणारा वर्ग आहे. त्यांच्या पक्षात खरोखर काही चांगली माणसं देखील आहेत. बाळा नांदगावकरांच्या सारखा ज्यानं शिवसेनेत भुजबळांना पराभूत करण्याचा पराक्रम केला होता, त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व आहे. प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांच्यासारखा एक कसलेला वक्ता त्या पक्षामध्ये आहे. जे राज ठाकरेंचा थिंक टँक होऊ शकतात अशी अनेक माणसं राज ठाकरेंच्या आजूबाजूला व भोवताली आहेत. पण या थिंक टँकचा विचार न घेता आपलीच थिंकिंग त्यांच्या टँकमध्ये भरून त्यावर गोळीबार करायचा आदेश राज ठाकरे देत असतात. राज ठाकरेंची पार्टी स्टार, यार आणि कलाकार यांची आहे असं मी सातत्यानं म्हणत आलेलो आहे. त्यांच्या डोक्यात जे येईल तेच होत असतं. खरं तर आपल्या जवळच्या विचारवंत माणसांना संधी देऊन त्यांच्याकरवी राज ठाकरे काही करून घेतील तर ते अधिक उत्तम होईल. पण स्वतःची मर्जी, स्वतःची इच्छा, माझा पक्ष असं ते म्हणतात. मी यासाठी पक्ष काढलाय का असं म्हणतात. मी बातम्या देण्यासाठी पक्ष काढलाय का असं म्हणतात. हा पक्ष माझा असं न म्हणता मनसैनिकांची अशी जेव्हा भावना राज ठाकरेंच्या मनामध्ये येईल तेव्हा त्यांचाही पक्ष चमत्कार करू शकेल. आज राज ठाकरेंनी त्यानंतर 19च्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ हा मुद्दा घेऊन अगदी मोदींच्या सरकारची सालपट काढली होती. कसं चूक वागतंय भाजप हे 2019ला त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यावेळेला राज ठाकरेंच्यावरती राष्ट्रवादी पुरस्कृत प्रचार सभा असा आरोप होत होता. आता त्याच मोदींना आणि योगींना चांगलं म्हणत राज ठाकरे राष्ट्रवादीवरती वार करतायत. त्यावेळेलाही निष्कर्षापर्यंत आले नव्हते. आता कदाचित निष्कर्षापर्यंत येतील का हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. बस मन में ठान लेनी चाहिए. राज ठाकरेंनी मनात ठरवणंच खूप अवघड आहे हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. राज ठाकरे आपल्या भूमिका, धोरणं, आंदोलन निर्णयापर्यंत न नेता सोडून देतात असा एक निष्कर्ष एकूणच राज ठाकरेंच्या कर्तृत्वाकडे बघितल्यावर दिसतो आहे. आता हा हिंदुत्वाचा मुद्दा देखील राज ठाकरे कुठपर्यंत लावून धरणार आहे. शिवसेनेच्या मतात विभागणी करणे हा राज ठाकरेंचा हेतू आहे. भाजपकडे येणारी मतं आपल्याकडे वळवून घेणे हा राज ठाकरेंचा हेतू आहे की शरद पवारांची बदनामी करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपविणे हा राज ठाकरेंचा हेतू आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नवनिर्माण करणे हा राज ठाकरेंचा हेतू आहे. या बाबी स्पष्ट करणं आवश्यक आहे. पण या बाबी स्पष्ट होत नाहीत. म्हणूनच
हंगामा खडा करणं एवढाच एक मकसद राज ठाकरे यांच्या विषयात दिसतो आहे. खरं काय खोटं काय येणारा काळच सांगेल. राज ठाकरेंच्या आंदोलनात जशी धरसोड वृत्ती दिसत होती तशी इथे दिसू नये एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.